रामकृष्ण हरी, रंजनाताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हॅलो रंजनाताई. रामकृष्ण हरी ताई, सर्वांना रामकृष्ण हरी ताई, रामकृष्ण हरी. हा रंजनाताई बोलाल्या का? हो. हा ते मंडन मिश्राचं जे परवा सांगितलं ना तुम्ही, शंकराचार्य आणि मंडन मिश्राचं थोडं आज पुन्हा विश्लेषण करून सांगा. मी नाही का युट्यूबला व्हिडिओ टाकला, ते ऐका डबल. बरं बरं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. तयाचे बिसाट शब्द सुखी म्हणू येती वेद. चिंतन क्रमांक 122. पान क्रमांक 200. महाराज सांगत आहेत, लोकांना अविद्या कळतच नाही. मग अविद्या नाही कळल्यावरती निवृत्ती कशी करता येईल बरं? अविद्या कळाली तर निवृत्त करता येईल. जर अविद्या कळालीच नाही तर तिला निवृत्त कसं करावं? याचा अर्थ असा सांगितलाय, अविद्या कळली म्हणजे अविद्या निवृत्त आहे. मग अविद्या कळायची का मग ब्रह्म कळून घ्यायचं? नेमकं काय करायचं? अविद्येला कळून घ्यायचं का ब्रह्माला कळून घ्यायचं? महाराज म्हणतात, अहो ब्रह्म कळतच नाही. ब्रह्म कळतच नसते. मग मला सांगा म्हणले, ब्रह्म जर कळत नाही मग मोक्ष कशाने होतो? आहे का नाही? ब्रह्मच कळत नसेल तर मग मोक्ष? कारण कळणे न कळणे सांगितला पंथ किंवा मन वाणी बिनरूप असं असणार काय ते ब्रह्मचैतन्य. मनाला विषय नाही, वाणीला विषय नाही, मन वाणी बिनरूप. मन आणि वाणीला अगोचर असणार ते ब्रह्मचैतन्य. मग आता ब्रह्म कळत नाही तर मग मोक्ष जो आहे तो कशाने होतो? तर अविद्या कळण्यानेच मोक्ष होतो. अविद्या कळाली की मोक्ष होतो. मग आता अविद्येला कळवून घ्या. बर, अविद्येचं कार्य कोण आहे? अविद्येचं कार्य जग. जग कोणाचं कार्य आहे? अविद्येचं. मग आता कार्य कळायले का नाही? कळायले. मग कुणाचं कार्य आहे? ज्याचं कार्य आहे, ज्याचं कारण आहे त्याचं ऐका नाही, कारण कोणाचं आहे? जग. अविद्येचं. मग अविद्या कार्य आणि कारण ह्याच्यामध्ये काही फरक? कार्य आणि कारण लक्षामध्ये आणायचं. मग आता जसं कार्य, जसं कारण तसं कार्य. म्हणून महाराज म्हणतात, मोक्ष कशाला होईल? अविद्या कळली म्हणजे झालं, मोक्ष होणार आहे. जगत जसं आहे, जसं माता जसं लेकरू तसं आई आहे का नाही? जसं लेकरू तसं आई. जसं कार्य
तसं कारण असं पण लावता येईल, किंवा कारण जसं कार्य असं पण लावता येईल. दोन्ही कसं सारखंच. मग अविद्या जी आहे कळून घ्यायची. अविद्या कळाली, कशी कळावी अविद्या? जशी आहे तशी कळावी. अविद्या आहे जशी आहे तशी कळावी. अविद्या कळली तरच मोक्ष आहे. अविद्याच नाही कळाली तर? अविद्या नाही कळाली, कारण अविद्येचं स्वरूपच नाही कळालं तर मोक्ष होणं शक्यच नाही. कालच आपण बघितलं नाद भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन करून सांगितलं अविद्या कशी आहे. ब्रह्म कसं आहे? एकमेवा अद्वितीयम परब्रह्म नेह नानास्ति किंचनम. ब्रह्म सोडलं ना बाकी सगळं कसं आहे म्हणले? नाना जे दिसायलेलं ते कल्पित, आणि एकच चैतन्य ते काय आहे? एकमेवा अद्वितीयम परब्रह्म. एकच एकटं एकुलते काय आहे? ब्रह्म चैतन्य. त्याच्यामध्ये कोणीच नाही म्हणले. सगळ्यामध्ये ते आहे पण त्याच्यामध्ये कोणीच नाही असं असणारं काय आहे चैतन्य? मग अशी असणारी अविद्या कळून घ्यायची तरच काय होणार आहे? ज्ञान. अविद्या कळाली, कशी आहे जशी आहे तसे तिचं स्वरूप लक्षामध्ये आलं, झालं ब्रह्मज्ञान. आहेच अविद्येमुळेच तर तो काय झालेला आहे म्हणले? आच्छादन आले, झाकून गेलेला आहे. म्हणून तर म्हणले ना, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती आच्छादिली. आतमध्ये आहे ज्योत, पण काय करणार? आच्छादली, झाकून टाकली, झाकून गेलेली आहे. खूप दिवसानं काय केलेलं आहे? कंदील बाहेर काढलेला आहे, आणि दिवा लावलोय ती काच जी आहे ना काळा कुट्ट झालाय, आणि आता काय केला? दिवा लावला. दिवा लावल्यावरचा प्रकाशच बाहेर येईना झालाय. मग आता काय करणार? प्रकाशच बाहेर येईना. अहो ते काय झालं? काजळीनं लोपल्या गेला. कारण त्या कंदिलावर काय झालेली आहे? काचावर काजळी चढलेली आहे, म्हणून तो प्रकाश काय होईना, बाहेर येईनाच झालाय. मग काय करायचं? स्वच्छ धुवा ना ते कंदील. ते कंदिलाचा काच स्वच्छ धुवा, पुसून घ्या, मग लावा. मग बघा बरं प्रकाश पडतो का नाही. तसंच आहे, आतमधली ज्योत प्रकाशमयच आहे. आतमधली ज्योत प्रकाशमयच आहे, फक्त तिला काय झालेलं आहे? आवरण आलेलं. ते बाजूला सारलं की आहेच ना ती. ती काही कुठून आणणार नाही, कुठून प्रगट होणार नाही, ऐका नाही. तर कशी आहे? मुळात आहेच ना. सूर्य आहेच आकाशामध्ये, तो कुठं गेलाच नाहीये. फक्त ढग आलीत आडवे. ते वाऱ्याने एकदा बाजूला सारले की आहेच ना सूर्य. पाणी आहेच, फक्त वरी बाबरा आलाय. पाणीच आहे खाली, पाण्याशिवाय दुसरी वस्तूच नाही, पण वरी बाबरा आलाय, ते बाजूला सारावं लागल. ते बाजूला सारलं की पाणी आहेच ना. म्हणून महाराज म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती आहे, तिथं काही कुठून आणायचं नाही. म्हणून तर तिथं काय म्हणले? हात मळणा, पाय मळणा काहीच नाही. कशाचाच फक्त विषय आहे तो मनाचा. जर असं मनानं साथ दिली ना की झालं म्हणले. मनानच काय करावं लागते? साथ द्यावं लागत असते. मन चंगा तो कटवट में गंगा, मन राजी तो क्या करेगा काजी. आणि मनच राजी नसेल तर कितीही काय करा, बसतच नाही चित्तामध्ये, ते मन जर भटकलेलं असेल तर. म्हणून तर म्हणले बाहेर फिरे गवारा, कारण ते मन कुठे फिरते? गवाऱ्यामध्ये, बाहेरच फिरते. एकदा त्याला रमायची सवय लागली बाहेर, एकदा ते ढोर असते बघा, ओढा गायचं, आहे का नाही? ते ओढा गाय जी असते ना, तिला एकदा बाहेर सवय लागलेली असते फिरायची, चरायची. आणि एकदा का तिला सवय लागली, मग तिला कितीही ओढून आणायचा खुंट्यावर प्रयत्न करा, येत नाही. मग तिला काय करावं लागते? गळ्यामध्ये लोडणं घालावं लागते लाकडाचं करून. ते लोडणं घातल्याच्या नंतर मग तिला काय होत नाही? पळायलाच येत नाही ना. तिच्या खुंटत आहे ना पळणंच, कारण पळायला येतच नाही ते लोडणं घेऊन. आणि म्हणून ती इकडे तिकडे न जाता डायरेक्ट कुठं जाते? मग गवाऱ्यामध्ये, आणि डायरेक्ट घरी जाते. डायरेक्ट गवारा ते घर, बस हेच मग राहते मार्ग तिच्या याला, आहे की नाही? तसं महाराज म्हणतात, ह्या मनाला काय करावं लागते? विवेकाचं लोडणं घाला. विवेकरूपी लोडणं एकदा मनाच्या गळ्यामध्ये टाकलं की झालं. जिथं जिथं मन जाईन का, तिथं तिथं विवेक उभा टाकलेला असतो. मग काय? एक घाव दोन तुकडे, अर्थात दोन तुकडे होतात सत्य मिथ्याचे. जिथं जिथं जाईन, ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाय, त्या त्या ठिकाणी विवेक जर सोबत असेल तर 2 टप्पे होतात. 2 टप्पे झाले की मग सत्य मिथ्याचा निवाडा. आपल्याला तेवढी बुद्धी आहेच, सत्य काय मिथ्या आहे काय आहे हे ग्रहण करण्याची. मग काय करायचं? सत्याला ग्रहण करायचं आणि मिथ्याला द्यायचं सोडून.
मग म्हणले मन भटकते का बघा इकडे तिकडे, अजिबात तर भटकत नाही. मग सत्यालाच ग्रहण करते आणि मग तिथंच सुख पाहते. मग असं करत करत एकदा का मन तिथं गेलं की परत माघारी घेत नाही. अशी स्थिती काय होत असते, प्राप्त होते. पण ते पहिले त्याच्या अगोदर करावं लागते. मन कसं आहे म्हणले, शत्रू आहे त्याला मित्र करा. जर मन जगतामध्ये आवारा ठिकाणी जर फिरत असेल, ऐका नाही, तर ते शत्रू आहे मन आपलं. कारण का नाही तिथे फिरायला लागले, जागा सोडून दुसरीकडे फिरायला लागले. आवार टप्पू आहे म्हणले हे मन. म्हणून त्या मनाला आवरा. मनाला काय करा, आवर घाला आणि काय करा, आपल्या एरियामध्ये फिरवा. दुसऱ्याच्या एरियामध्ये फिरलं की तिथं धोका होतोय. आपल्या आपल्या सीमित एरियापर्यंत राहू द्यायचं असते मनाला. मग काय करायचं, जर आपल्या एरियापासून मन बाहेर भटकलं की मग मेल्याशिवाय मग म्हणले लय दशा होणार आहे त्या मनाची. कारण दुसऱ्या एरिया आहे ना, दुसऱ्या एरिया मध्ये गेल्याच्या नंतर म्हणले ते लोक काय करतात सांगता येणार नाही. म्हणून आपल्या एरिया अर्थात आपल्या आपल्या जागेमध्ये काय करायचं, सीमित ठेवायचं कुणाला, त्या मनाला. म्हणजे काय होणार आहे, सुखच भोगणार आहे ना तिथं. मग आपली जागा कळाली पाहिजे, ऐक नाही. आपली जागा सोडून दुसरीकडे भटकायले का मन, ते कळायला पाहिजे. अविद्येच्या एरियामध्ये गेलं, अर्थात ह्या मनाने लक्ष्मण रेषा ओलांडली. जर लक्ष्मण रेषा ओलांडली तर काय दशा झाली सीते मातेची, तशी म्हणले सीता मातेची जशी दशा झाली तशी ह्या मनाची होणार नाही का. म्हणून लक्ष्मण रेषा काय करायची, आखून ठेवायची आणि मनाला पलीकडे जाऊ द्यायचं नाही. हे बहादुराचं लक्षण असते. हे काय असतंय, खरा क्षत्रिय असते. आणि त्याला काय केलेलं असते, सगळे आभूषण घेऊन, सगळे हे शस्त्र हातामध्ये घेऊन लढायला निघायलाय. कारण रोज युद्ध चालू आहे, प्रवृत्ती आणि निवृत्तीचा झगडा रोज चालू आहे. आणि रामकृष्ण तिथे हरी. मनाजी बापू आहेत तिथं, आणि ते काय करायला लागलेत, लढायला लागलेत. आणि त्या रामकृष्ण हरी. काय करायचं आहे आपल्याला, त्या मनाला सोडायचे. पण काय करायचे, रिकामं मन एकटं नाही सोडायचं. जसं क्षत्रिय जो आहे त्याला नुसतं जा म्हणलं लढायला तर नुसतं जमत नाही. मग तर त्या क्षत्रियाला सगळे शस्त्र अंगावर घालून काय करावं लागतं, लढाईमध्ये उतरावं लागते. तसं मनाला पण आपण काय करायचे, सगळे साधन अंगावर घालायचे. विवेक वैराग्य शब्द माझी षटसंपत्ती मुमुक्षुत्व, आणि मग निघा लढायला. आणि मग बघा पराजय कधीच होणार नाही, जय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अविद्या रामकृष्ण हरी. एक मिनिट बोलू का मग? महाराज म्हणतात, कर्मठाला, उपासकाला, योग्याला ही अविद्या कळतच नाही. अविद्या कुणाला कळत नाही, अविद्या कर्मठाला कधीच कळत नाही, अविद्या उपासकाला कधीच कळत नाही, अविद्या योगाला तर कळली नाही. मागं उदाहरण दिले महाराजांना. कर्मठ कोण होते, मंडन मिश्रा, कळाली का अविद्या, नाही कळाली. उपासक होते कोण, नामदेव महाराज, कळाली का अविद्या, नाही कळाली. योगी कोण होते, चांगदेव महाराज, कळाली का अविद्या, नाही. म्हणून तर काय झाले म्हणले, कर्मठ उपासक योगी ह्यांना तर कळाले नाही कोण, अविद्या. तर म्हणले संसारिकाला कळन का, अजिबात नाही. मग हे काही तुम्हाला वेगळं सांगायचं का म्हणतात महाराज. अहो संसारिकाला तर कळाली नाही, आपलं बाकी एवढ्या कर्मठाला, उपासकाला, योग्याला तर कळाली नाही, तर खरं सांगा ह्या संसारी लोकांना कळन का, अजिबात तर नाही. विषयच नको बोलायचा. पण यांना तुम्हाला अविद्या कळत नाही हे कोणी म्हणावं, आणि ह्यांना म्हणल्यावर जमतंय का, ह्यांना किती राग येतात. जर आपण म्हटलं नाही हो तुम्हाला जमत नाही, ऐकाय तुम्ही काय करू नका, म्हणू नका, किती राग येतोय. राग येण्याचं कारण काय, अविद्या न कळल्याचा परिणाम. अविद्या कळल्यावर त्याला राग येतच नाही. आणि अविद्या नाही कळाली म्हणून ते काय करते, अहंकार नेहमी डोकावलेला वरी आहेच की. कशाचं कारण आहे, अविद्येचं कारण आहे. अहंकार जर येत असेल तर अविद्या निवृत्त झाली का, अजिबात नाही झाली. कारण का, अहंकार यायलाय. माझ्यासारखं श्रेष्ठ, माझ्यासारखं हुशार कोणीच नाही असं वाटायला लागले. आणि जर असं काही डोकावलं की काय व्हायला, अहंकार येण्याचा परिणाम अविद्या. म्हणून महाराज म्हणतात, अरे यांना मुमुक्षु ही म्हणू नये. ज्याला अहंकार येत असेल ना, ज्याला अविद्या अजून कळालेली नाही ना, त्याला मुमुक्षु हे सुद्धा काही नाही, पद भेटलेलं नाही अजून. कारण का बरं, त्यांना अविद्या निवृत्तीची, अविद्या कळण्याची ही इच्छा नाही ना हो. अविद्या निवृत्त करण्याची सुद्धा काय नाही म्हणले, इच्छा नाही. नवे नवे अविद्या कळतच नाही, ते निवृत्त करण्याचं लांब राहील. उलट ते सर्व आपल्या ठिकाणी धन्य आहेत असं म्हणतात. आमच्यासारखे आम्ही श्रेष्ठ, आम्ही कसे धन्य आहेत, आमच्या ठिकाणी आम्ही कसे आहेत, बरे आहेत. बस झालं देवा,
आता असंच चालू दे, कसं चालू दे, असंच आहे तसं. अरे संत महात्मे जे होते त्यांना तर प्रारब्ध चुकलं नाही. अजून बोलायचं झालं देवादिकांनाही प्रारब्ध चुकलं नाही. तर म्हणले तू किस झाड का पत्ता आणि तुला वाटते देवा असं चालू द्या, कसं शक्य आहे? असं चालणं शक्य नाही. प्रारब्ध घेऊन आलास ना, प्रारब्धानुसार गती होणारच झाली. जसं प्रारब्ध आहे तसं भोग येणारच. मग सुखाचे असो का दुःखाचे असो. आपल्याला वाटतं बाई ते काहीच करत नाही आणि आम्ही काय करतो, रात्रंदिवस परमार्थ करतो, तरी पण आमच्या नशिबाला दुःखच का, आणि ते काहीच करत नाही. अरे त्याचं नाही का सुखाचं काय झालेलं आहे, आता सुखाची प्रवास सुरू झालेला असतो त्याचा. मग त्याला काही केलं तरी त्याला सुखाचे भोग येत ना ते. आणि ज्या दिवशी मग सुखाचे भोग संपले, मग त्याला काही करू द्या, एकदा दुःखाचा जर भोग सुरू झाले की मग त्याच्या मागे इतकं दुःख भयानक लागते की मग ते निवर्त होत नाही. असंच ते प्रत्येकाचं. म्हणून काय करायचं आहे, तर महाराज सांगत आहेत अविद्या निवृत्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून मुमुक्ष अविद्या निवृत्तीची व अविद्या करण्याची इच्छा नाही, उलट ते सर्व आपल्या ठिकाणी धन्य मानतात. याला काय कारण आहे, याला काय म्हणायचंय, याला काय म्हणावं? अज्ञान उपासक कर्मठ म्हणजे अज्ञान नाही, त्यात धन्य वाटते म्हणून अज्ञान. आणि कर्मठ धन्य, उपासक धन्य, योगी धन्य, संसारिक धन्य, चोर धन्य, धन्य नसून धन्य समजतात म्हणून अज्ञान म्हणावं. हे धन्य नाहीत बरं का, पण ह्यांना वाटतं आमच्यासारखे. म्हणून तर नामदेवाला वाटायचं देवा अरे तुझ्यासाठी सगळेजण काय करतात म्हणले, रात्रंदिवस प्रयत्न करायले, तर ऐकायला स्वतःला लटकून घ्यायले, तर टांगून घ्यायले, तर तुझ्यासाठी एकदा तरी भगवंताला आम्हाला बघावं, आम्हाला भगवंत बघायचं आहे. तुझ्यासाठी रात्रंदिवस म्हणले कोणी जलामध्ये काय करायले, तपश्चर्या करायला लागले, कोणी एका पायावर उभा टाकून तपश्चर्या करायला लागले, कोणी म्हणले भूमीवर, कोणी म्हणले त्या हिमालय पर्वतावर जाऊन, कपारीमध्ये जाऊन. तुझ्यासाठी चाललंय ना एवढं देवा, आणि तू तर मला प्राप्तच आहेस, तू तर माझ्या जवळ आहेस. ऐका नाही म्हणेन तेव्हा माझ्यासोबत तू काय करतो, नैवेद्य खातोस म्हणले, माझ्यासोबत तू प्रत्येक गोष्टीमध्ये सामील होतोस. आणि मग मला काय गरज आहे संताकडे जायची? कारण का बरं, उपासक होते ना, आणि मी माझ्यामध्ये धन्य आहे असं समजत होते ना. पण नाही रे, ऐकले नामदेवा, तसं नाही. भगवंत विनवून सांगायचे. म्हणून भगवंताला नामदेव महाराजांना संत संमेलनामध्ये पाठवावं लागलं. तिथं स्वतःचं अज्ञान कसं आहे ते उघड करून दाखवलं त्या संतांना. तेव्हा मग काय झालं, तर मग संतांकडे मग जावं लागलं. कुठं? संताकडं, खेचर स्वामीकडे. कर्मठ तो स्वतःला धन्य, माझ्यासारखं म्हणले सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत माझ्यासारखं श्रेष्ठ कर्म कुणीच करत नाही, असंच मंडन मिश्रांना वाटायचं. मंडन मिश्रांना तेच वाटायचं, माझ्यासारखं श्रेष्ठ कर्म कुणीच करत नाही आणि कर्मानच मोक्ष. जसं नामदेव महाराजांना उपासनेनं मोक्ष वाटायचं, तसं कर्मठ जे मंडन मिश्रा त्यांना पण वाटायचं मला कर्मानच मोक्ष भेटतं. पण नाही, शंकराचार्यांना सांगितलं कर्मानं मोक्ष भेटणं शक्य नाही. कर्मानं चित्तशुद्धी होती, उपासनानं अंतःकरण शुद्ध व्हायले, कर्मानं मल नावाचा दोष चाललाय, उपासनेनं विक्षेप नावाचा दोष चाललाय. म्हणून तिथं धन्यता नाही, पण त्यांना वाटते, त्यांचा दोष. योगी स्वतःला धन्य समजतो. आम्ही काय चाललो, निर्विकल्प समाधीमध्ये आहोत. कल्पना रहित ती जी म्हणतात, किती प्रयत्न करावे लागले, किती 8 तास अख्खं जीवन जाळावं लागलं योग साधने करता. आणि मग कुठं काय झाला, योग साधला आणि आता आम्ही कुठे चाललो, समाधी अवस्थेला. पण समाधी अवस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये काहीच फरक नाही. तसं समाधी अवस्थेमध्ये काही आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये देह प्रपंचाची प्रतीती आहे का? नाही. तसं समाधी अवस्थेमध्ये देह प्रपंचाची प्रतीती अजिबात नाही. फक्त दोघांमध्ये एवढाच फरक आहे, इथं जे आहे प्राण जो आहे अज्ञानामध्ये लीन झालेला असतो आणि समाधी अवस्थेमध्ये अधिष्ठानामध्ये लीन झालेला असतो. एवढाच काय सुख आहे, पण एक अज्ञान आहे, अज्ञानामधलं सुख आहे आणि एक ज्ञात मधलं सुख आहे. हा समाधी अवस्थेमधला आणि सुषुप्ती अवस्थेमधला किंचित मात्र फरक, अनुभव एकच. आणि उत्थान झाल्याच्या नंतर, समाधी उत्थान झाल्याच्या नंतर पूर्ववत जैसी थे वैसी. जिंकलं का काम, क्रोध, लोभ, मद, मत्सरला? नाही. जोपर्यंत समाधी अवस्था आहे तोपर्यंत बाजूला झाले, आणि एकदा समाधी उत्थान झाली की आलेच डबल शत्रू ते.
पण काय करायचं. म्हणून महाराज म्हणले योगी पण धन्य नाही, स्वतःला समजतो पण नाही धन्य. संसारिक धन्य नाही, त्याला वाटतं एखादा श्रीमंत आहे, सगळ्या सुखसुविधा आहे, अनुकूल वातावरण असले, माझ्यासारखं धन्यता, माझ्यासारखं सुखी कोणीच नाही. इच्छा केली ती पावलो, धन्य धन्य झालो. कुठं संसारामध्ये. त्या संसारिकाला तसं वाटतं सगळं देवानं दिलं हो, सगळं दिलं, सगळं देऊन सुद्धा दुःखी आहे हो. काय करा, सगळं असून सुद्धा काही नाही, दुःख सरलं नाही. कारण संसाराचं मूळच दुःखाच आहे. आणि कुठं आलं सुख. जिथं परमार्थ आहे, जिथं भगवंत विराजमान झालेला आहे अंतकरणामध्ये, तिथं सुखाला काहीच कमी नाही. मग तिथं काय असो, कसं बी प्रतिकूल वातावरण असू द्या, तरी पण सुखाला कमी नाही. आम्हा सुखा काय उणे झाले सोहळे त्रिभुवनी, अशी अवस्था आहे. पण का, आतमध्ये भगवंत बसला म्हणून. काम क्रोध वैरी सगळे बाहेर काढले म्हणून आतमध्ये भगवंत बसला. जिथं भगवंत आहे तिथं सुखरूपता नाही का. मग सुखरूपता घेऊनच भगवंत आहे का नाही. भगवंताचं रूपच कसं आहे, सुखाचं, सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवी वर. म्हणून महाराज म्हणतात चोर धन्य स्वतःला समजतो. जरासं चोरीचा माल असेल, माझ्यासारखा सुखी, माझ्यासारखं धन्य कोणीच नाही. पण कशाचं सुखी कशाचं दुखी, 12 विघ्न तुझ्या पाठीमागे लागलीत. म्हणून महाराज म्हणले धन्य नसून धन्य समजतात. म्हणून तर त्यांच्या ठिकाणी काय आहे, अज्ञान. नाहीत धन्य तरी स्वतःला धन्य समजतात. मग हे कशामुळं, याला कारण काय आहे याच्या पाठीमागं, तर म्हणले अज्ञान. तुझं अज्ञान अजून जसंला तसं आहे. म्हणून अगोदर अज्ञानाचं स्वरूप कळेना तर अज्ञानाची निवृत्ती कशी होईल सांगा ना. अगोदर स्वरूप तर कळावं लागेल ना. अज्ञानाचं स्वरूप कळालं तरच काय होणार आहे, अज्ञानाची निवृत्ती करता येणार आहे. अज्ञानाचं जर स्वरूपच कळालं नाही तर अज्ञानाची निवृत्ती कुठली होणार आहे. म्हणून अज्ञान कळून घ्यावं लागतं. आणि अज्ञान ज्याला कळालं, ती काकुलती, ती अविद्या जी आहे तळमळून त्याला म्हणते, अरे बाबा मी नाही बर का. कारण तिला माहितीये हे आता माझ्या पाठीमागे लागलाय आणि मला आता हे निवृत्त केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ती अविद्याच्या मुमुक्षूला शरण येते आणि म्हणते काय, अविद्या येणे नव्हे मी विद्यमानची नव्हे. अविद्याची स्वभावी सांगत असे, अरे बाबा मी नाही बर का. पण केव्हा, जेव्हा तिला कळालं तेव्हा. जसं राजा आणि राणी 2 जण होते. थाटानं संसार, राजाच्या आणि राणीच्या संसाराला काही बघायचं काम असते का, कशाचीच कमी नाही. मग आता राजा राणी होते, त्यांच्यात मामा गेले. मामा आले, मामा आले, मामा आले, सगळीकडे झालं. या बसा, मामाचा थाट. आता मामाला स्पेशल खोली. आता राजवाडा, राजा राणी म्हणल्यास काय बघायचं काम तिथं, कशाची कमी आहे. मामा आणि मामा आलेत. मग आता मामाचा थाट, मामाला जेवायला पंचपक्वान्न वगैरे सगळं. पाहता पाहता 1-2 दिवस गेले, 2-4 दिवस गेले, तरी 8 दिवस झाले तरी मामा मजेशीर राहिले, जायचं नावच घे नाही. तेव्हा मग हे 2 जण बसले होते, राजा आणि राणी. तेव्हा राजा म्हणतो नाही, राणी म्हणते बरेच दिवस मामा रमले. ते म्हणते हो. आता कधी जाणार आहेत तुमचे मामा. तुमचे मामा, माझे मामा कुठे आहेत, मला वाटलं तुझेच मामा आहेत. ते तुझेच तर मामा आहेत. ते म्हणजे नाही माझे मामा नाहीत. ती म्हणते तुमचे, ते म्हणते तुझे. बघितले तर मामा कोणाचेच नाहीत, कारण त्याचं नावच मामा होतं. त्याचं नावच काय होतं, मामा. मामाला ही बातमी कळाली की राजाला राणीला कळालं मामाचा स्वभाव कसा आहे. मामाचा स्वभाव कसा आहे, मामा कोणाचे आहेत हे राजाला बी कळालं, राणीला बी कळालं. मामानं आपलं बिस्तर गुंडाळून निघून गेलं. कारण का कळालं ना. आता जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत मजा केली, ऐका नाही. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मस्त आयुष केली. म्हणले राहणं खाणं पिणं मस्त आयुष की आरामात. पण कळाल्याच्या नंतर 1 सेकंद तर राहिला नाही तो मामा. लगेच आपला बोरा बिस्तर घेतला निघून गेला. तशी अविद्या कळत नाही तोपर्यंत राज्य करते. जोपर्यंत कळत नाही, मग कर्मठ असो, उपासक असो, योगी असो, संसारी असो, त्याच्यावर राज्य करते. पण एकदा कळाल्याच्या नंतर तिला माहिती आता आपलं काही खरं नाही. कळाली की काय झाली म्हणले, बोऱ्या बिस्तर घेतला निघून गेली. म्हणून तिला कळून घ्यायचे. कळाली की क्षणभर सुद्धा ती काय होत नाही, राहत नाही. म्हणून अज्ञान, महाराज म्हणतात अज्ञानाची निवृत्ती कशानं होईल, ज्ञानानं. अज्ञानाची निवृत्ती करायची ना, गरज कशाची, ज्ञानाची. ज्ञान असेल तरच अज्ञानाची निवृत्ती होईल. ज्ञानच नसेल तर अंधकाराची काय करायची निवृत्ती. किती जप केला म्हणजे अंधकार जाईल बरं, किती तप केला म्हणजे अंधकार जाणार नाही.
जाईन, किती अनुष्ठान घेतले म्हणजे अंधकार जाईन, किती साधना केल्या म्हणजे अंधकार जाईन, जाणारच नाही. आणि प्रकाश नेल्याबरोबर तिथं काय केलं, प्रकाश प्रज्वलित केला किंवा मशाल हातामध्ये घेतली आणि नेली त्या गुहेमध्ये. कितीही दिवसाचा अंधकार असू द्या, अनादिकालाचा अंधकार दडून बसलेला आहे त्या गुफेमध्ये, पण आता काय आणली हातामध्ये, मशाल आणली, प्रकाश लख्ख पडला अज्ञाना. मग प्रकाश आल्याबरोबर त्या अंधकाराला जा कोणी म्हणलं का आपोआप निवृत्त झाला का नाही, त्याच क्षणाला. दुसरा क्षण सुद्धा लागला नाही. इकडं प्रकाशाचं साई यावं ग्रहण आणि तिकडं अंधकाराचं निवृत्ती. लाईट आल्याबरोबर लख्ख प्रकाश पडला का नाही घरामध्ये, इतक्या वेळ अंधार होता, सगळे आच्छादन होते, पदार्थ दिसतच नव्हते. पण लाईट आल्याबरोबर लख्ख उजेड पडला आणि मग सगळं दिसायला लागलं. तशाच प्रकारे त्याचप्रमाणे हे अज्ञानानं काय केले, घर केले आणि त्याची निवृत्ती करायची. जोपर्यंत त्याची निवृत्ती होणार नाही तोपर्यंत परब्रह्म जे आहे ते हाताला लागणार नाही. म्हणून त्याची निवृत्ती, म्हणून त्या विद्येला कळून घ्यायचं. कळलं तरच निवृत्त करता येईल, कळलंच नाही तर काय निवृत्त करावं. म्हणून तपासताना इथून तिथून सगळं A to Z तपासता आलं पाहिजे. काही तपासायचं, काही सोडायचं, काही तपासायचं, काही सोडायचं. अरे मग घोळ होतंय, निर्भीडपणे तुला सांगता बी येणार नाही. म्हणून A to Z सगळं पहिल्यापासून काय करायचं, कुठपर्यंत तपासायचं, 82 तत्वापर्यंत तपासायचं. काय आहे का त्याच्यामध्ये, काही चाललंय का त्याच्यामध्ये, 82 तत्वापर्यंत तपासा. मग झालं म्हणले 83 तत्व, आता तपासायची गरज नाही, झालं म्हणले तर स्वरूप पुरुष. म्हणून ही खोली काय करावं लागते, जाणून घ्यावं लागते. म्हणून अज्ञानाची निवृत्ती कशाने होईल, ज्ञानानं. ज्ञान आलं की अज्ञानाची काय होईल. म्हणून तर ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता कितीही मनानं ग्रंथ वाचा, अजिबात कळत नाहीत बरं का, अजिबात कळत नाही, कारण वर्मच नाही ना कळत. म्हणून तर ऐसे वर्म मज दावी नारायणानं अंतरीच्या खुणा प्रगटुनी. जर वर्म दाखवलं तर आम्ही काय हो, आतमध्ये जो भगवंत आहे त्या आतमध्ये जायचंय ना, प्रवेश सुरू करायचा आहे. आतमध्ये जाण्याकरता काय करायचं आहे, विचार करायचा. तो विचाराला सुरुवात करून देणारे गुरुमाऊली, आतमध्ये नेणारे गुरुमाऊली. म्हणून तर लक्षग्रह होता बांधलेला. आणि दुर्योधनानं पूर्ण चाल काय केली होती, बाजी आपल्याकडून घेतली होती जिंकून. झालं काही नाही, आता फक्त काय करायचं होतं, उग्र अग्नीचा ठिणगा तिथं लावला की झालं, सगळं जळून भस्मसात होणार होतं. इतका काय केला होता, लाखेचा लक्षाग्रह बनविला होता. पण तिथं काय केलं, भगवंतानं एकच खून दाखवली. पण साधक बी तसा हुशार होता ना, समोरचा साधक काही कमी हुशार होता का. नुसतं काय केलं, उंदराचं चित्र काढलं आणि उंदर बिळातून बाहेर निघताना काय केलं, ते चित्र काढलं आणि ते कुणाला दिलं, अर्जुनाला. अर्जुनानं लगेच वर्म लक्षामध्ये घेतलं. अरे म्हणले इथं काहीतरी धोका आहे. भगवंतानं काय केली, सूचना, खतरा आहे इथं, धोका आहे इथं, लक्षात आलं. आल्याबरोबर सगळं तपासणी केली, तपासणी केल्याबरोबर कळालं, अरे लक्षाग्रह आहे, लाखेचा ग्रह आहे. चला म्हणले निष्ठा. आणि आता कसं जायचंय हे पण वर्म सांगितलंय. आता सुरंग पाडायचं आणि तिथून निघून जायचंय. गेले निघून आणि इकडे लावली आग. त्यांना काय वाटलं, पांडव राहिले नाहीत. आता पांडव राहिले नाही, पण पांडव तर जिवंतच आहेत. कारण पांडवासोबत कोण होतं, भगवंत होते. 5च पांडव होते. 100 कौरवाला भारी पडले. का पडले, कारण भगवंत त्यांच्या कक्षेमध्ये होता, सत्यानं वागत होते. आणि हे 100 असून काही कामाचे का, आणि सगळे बाकीचे यांच्या सोबतच सैन्य, तरी सुद्धा परास्त झाले का नाही. कारण का, अनीती होती, अधर्म होता. म्हणून धर्माला सोडायचं म्हणून नसते. धर्म जर असेल ना आपल्या पक्षामध्ये, बघा ना धर्माची किती ताकद आहे. विरोधकाला सुद्धा धर्म जो आहे, विरोधक असू द्या तरी सुद्धा काय करत नाही, चुकीची गोष्ट दाखवित नाही, कारण धर्म आहे ना. मग धर्म कुणी म्हणाव त्याला, जर ते चुकीचा सल्ला सांगत असेल, चुकीची गोष्ट सांगत असेल, तर त्याला कोणी धर्म म्हणलं असतं का. जेव्हा दुर्योधन जो आहे, कारण त्याला आस लागली होती की ह्या पांडवाला काय करायचे, मला हरवायचे आणि आता मला वज्रदेही बनवायचे, वज्रदेही बनायचे. म्हणून आता काय करावं, ह्याला त्याला विचारू लागला, कोण हा दुर्योधन. त्याला सांगितलंय का संन्यासांना, अरे तू इकडे तिकडे काय हिंडायला लागलास म्हणे, तू काय कर, धर्माला जाऊन विचार म्हणले, तो तुला योग्य सल्ला दे. गेलेत ना मग धर्मराजाकडे, कोण हा दुर्योधन. गेल्याच्या नंतर विचारलं की मी वज्रदेही कशाना होईन ते वर्म सांगा. इकडं अर्जुन खून व्हायलाय, सांगू नका, हात करायला लागलाय,
हे आपला शत्रू आहे, आपल्यावर भारी होणार आहे. इकडे नकुल सहदेव भीम म्हणायला लागले तर दादा लक्षात घ्या बर का. तरी पण धर्मराजा म्हणतो नाही नाही, जर मी ह्याला नाही सांगल तर मला धर्म कोण म्हणेन. ऐका नाही, मी कोण आहे, धर्म आहे ना, मी कोण आहे, धर्मराजा आहे ना, मला सांगणं तर अत्यंत गरज. असं काही हो पुढे पुढचा विचार नाही केला, पण धर्म सोडला नाही. काय हो म्हणलं सांगितलं, वर्म सांगितलं. काही नाही म्हणले, तुझ्या आईनं काय केलेलं आहे, जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून काय केली, डोळ्यावर पट्टी बांधलेली. कारण जसा नवरा तोच जग बघू शकत नाही तर मला बघण्याचा काय अधिकार आहे. बघा ना कशा सत्य पतिव्रता होत्या. आणि एका इंद्रियांना काय केलं, जतन करून ठेवलं. एकच इंद्रिय जतन करून ठेवलं तर एवढी शक्ती प्रगट झाली त्या इंद्रियामध्ये. एका इंद्रियाला जतन करून ठेवलं तर त्या इंद्रियामध्ये, त्या चक्षुर इंद्रियामध्ये एवढी शक्ती निर्माण झाली की तिनं जेव्हा त्या दुर्योधनाकडे बघितलं तर वज्रदेही दुर्योधन बनलेला आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा जाऊ लागलं ना ह्याच्याकडं गंधारीकडे बरं का, जाऊ लागला ना दुर्योधन, तेव्हा आडविलं नाही तर भगवंताना. आणि तो काय म्हणता, अरे तुला शोभतय का असं जायला, काय करायलास म्हणले, सगळे कपडे काढून चाललास. 5 वर्ष झालं ना, 5 वर्षाच्या समोर गेलं ना, 5 वर्ष झाल्याच्या नंतर असं जाऊ नये, असं जाऊ नये. मग माता असो का कोणी असो, हे घे म्हणे पानं, काय कर गुंडाळ, पानं गुंडाळले. नाही नाही असं कसं म्हणले, मला वज्रदेही बनायचे. नाही नाही रे, ते पानं गुंडाळ. पानानं कुठं काही होत असते का, तो कोण होता, तो जगाचा मालक होता, आहे की नाही. आणि काय केलं, गेला तसं पानं गुंडाळून. मग काय, जेव्हा गंधारीने बघितलं तेव्हा म्हणले, शिकापासून ते नखापर्यंत निहाळीत गेली. जा म्हणले, झालाच तो वज्रदेही, फक्त तो मांड्या सांभाळ आता. काय कर, मांड्या सांभाळ. आणि इकडं भीमानं काय केली होती प्रतिज्ञा, कशाची केली होती, छातीवर मारीन का मांड्या ही करीन म्हणून, मांड्या ही करीन म्हणून. हे लीला आहे भगवंताची. कारण कुणाकडे होता भगवंत, कुणाच्या पक्षामध्ये होता, ज्याच्या पक्षामध्ये भगवंत त्याची कधी हार होत असते का. मग कारण सर्वस्व त्याला समर्पित केल्याच्या नंतर त्यालाच काळजी राहणार ना. प्रत्येक गोष्टीची काळजी कोण करत होता, तोच करत होता. हे बिनधास्त होते, काळजी कुणाला, त्याला होती. अशा रीतीने काय करावं लागतं, सगळं समर्पित भगवंताला, काया वाचा मन भगवंताला समर्पित केल्याच्या नंतर तुझी चिंता त्याशीच आहे, है की नाही. सगळी चिंता कोणाला, मग त्यालाच मागे पुढे उभा राहे सांभाळीत ना आली आघात निवारावी. असा तो भगवंत आहे. फक्त काय करावं लागते, त्याला समर्पित व्हावं लागत असते. सर्वस्व समर्पित झाल्याच्या नंतर सगळा तुझा योग क्षम तो वाहत असतो. तुला गरज नाही, पण ह्याला सवय लागली ना सगळा बोजा आपल्या अंगावर घ्यायचा. आणि म्हणून काय होते म्हणले, मग ह्याचं चुकली वर्म चुकलं की झालं फेराय. असं म्हणून महाराज सांगतात की अज्ञानाची निवृत्ती कशानं होईल, ज्ञानानं. आणि ज्ञानाकरता गरज कुणाची आहे, सद्गुरूंची. गुरुशिवाय काही नाही, ज्ञान नाही. म्हणून तर काय संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग भाई. वेदानं सुद्धा सांगितलं तुम्हाला संताकडेच जावं लागेल, कारण संताशिवाय तुम्हाला काही नाही, पर्यायच नाही. कारण अज्ञानाची निवृत्ती करायची आहे, म्हणून ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ज्ञानाकरता गरज आहे गुरूंची. म्हणून शरणांगत कुणाची, तर गुरुची. आणि जेव्हा गुरुच्या मुखारविंदातून आपण महावाक्याचं श्रवण करू, अपरोक्ष ज्ञानाचं ग्रहण करू, विशेष ज्ञान प्रगटू, ऐका नाही, ज्या दिवशी विशेष ज्ञान प्रगटन त्या दिवशी काय होणार आहे, पूर्णतः अज्ञान, देहाध्यास, कर्म सगळं जळून भस्मसात होणार आहे. काहीच शिल्लक राहणार नाही. देहाध्यास जातो, अनादिकालाचे कर्म ते सुद्धा निवृत्त व्हायला लागलेले आहेत. अज्ञान गेलं, देहाध्यास गेला, कर्म गेले, फक्त राहिलं कर्म कोणतं, संचित गेलं, क्रियमान अंगाला लागना झाले, फक्त राहतं ते प्रारब्ध. देहाने माथे प्रारब्ध कर्म. मग ते कसं बी असो, प्रारब्ध काय होत नाही, शेवटी चुकत नाही, ते भोगूनच सारावं लागतं. मग कुणाचं भोगाचं असेल तर कुणाचं त्यागाचं असेल, ते मात्र काय करावं लागते, भोगूनच सारावं लागते. आणि जर आपण भोगलं नाही तर पुढे मग भोगायला यायचे का. म्हणून ज्ञानीपुरुष विचार करतात, ज्ञानपुरुष, आणि काय करतो, तो भोगूनच सारत असतो. असं म्हणून महाराज म्हणतात, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, जे कळत नाही त्याचं नाव ज्ञान. जे कळत नाही त्याचं नाव ज्ञान सांगितलंय. म्हणजे कसं, ब्रह्म कळतं का, नाही.
कळेल ते ब्रह्म आहे का? नाही. आणि कळल्यावर काय होईल? शिष्याचा प्रश्न पंचीकरणामध्ये 8वा. शिष्यानं विचारलं होतं, ब्रह्म कळेना, कळेल का? नाही. कळेल ते ब्रह्म आहे का? जसं वृत्ती आहे की नाही? आणि वृत्तीच काय करायला लागली? सगळ्याचं ग्रहण करायला लागली. मग वृत्ती काय झाली? वृत्तीनं जर ब्रह्माचं ग्रहण केलं तर ब्रह्म दृश्य झालं आणि वृत्ती द्रष्टा झाला ना महाराज. मग कसा मेळ लागला? आणि तुम्ही तर म्हणलात काय? ब्रह्म कसं आहे? मन वाणी बिनरूप. मग कसा ह्याचा मेळ लागन? सुंदर उत्तर दिलं. ऐका नाही. मग काय केलं उत्तर? सुंदर दिलं. अरे म्हणले, वृत्ती जी आहे ती काय, तिचं कामच काय आहे? वृत्तीचं काम आवरणाचा भंग करणं. वृत्ती काय करते? आवरणाचा भंग करते आणि स्वतः काय होती? विलीन होती. असं मग राहतो काय? एकच ब्रह्मचैतन्य. मग ब्रह्म कळेल का? नाही. कळेल ते ब्रह्म आहे का? नाही. म्हणून ब्रह्म कळत नाही असा निश्चय होणे याचं नाव ज्ञान. ब्रह्म हे कळतच नाही. जे कळत नाही, बघा ना, कळतंय का? अहो, पाण्याला कुठं तहान लागली मला सांगा? पाण्याला लागली तहान, त्याला किती बी शोधू द्या बरं, त्याला त्याची पाणी पिऊन तृप्ती होईन का पाण्याची? स्वतःच पाणी आहे ना ते. नाही म्हणले इकडं भटकाय, तिकडं भटकायले, तिकडं भटकाय लागले. कोण? ते पाणी कशासाठी? पिण्यासाठी. त्याला तहान लागली ना. मग मला सांगा, पाण्याला तहान लागल्याच्या नंतर किती साधना केल्या, किती काय काय केलं, तरी पण त्याची तृप्ती होणार आहे का? तसं म्हणले, अरे तूच ज्ञान स्वरूप आहेस ना. तूच कोण आहेस? ज्ञान स्वरूप आहेस ना. आणि हेच तर कळून घ्यायचंय ना. तुझं स्वरूपच ज्ञानाचं आहे हे कळालं की झालं. तुला कुठे हिंडायची? म्हणून तर म्हणले कुठं भटकू नकोस. भटकंती तर लागलीच पाठीमाग, पण आता भटकंती दे सोडून. आता भटकू नको. का रे हिंडता राणोराणी, पुसा संताला जाऊन. इकडे तिकडे भटकू नका आता, कारण संताकडे वर्म आहे. ते सांगायलेत ब्रह्म कळत नाही असा निश्चय होणे याचं नाव ज्ञान आहे. जसं पाण्यानं किती बी पाण्याला शोधलं तरी पण त्याला पाणी सापडणार नाही, तसं म्हणजे ब्रह्म हे तुझं स्वरूप आहे. तुला हे काय करावं लागेल? जाणूनच घ्यावं लागेल. तुला वाटण ते प्रत्यक्षाचा विषय आहे काय की ते मला दिसन काय की, पण नाही रे, तसं कधी होतच नाही. कारण का? ते फक्त कळून घ्यायचंय. कळून घेण्याचा काय आहे? तो फक्त विषय आहे. एवढं तुला कळालं की बस झालं, झालं तुझं काम. यास दृष्टांत सांगितलाय. कसा? ब्रह्म कळत नाही असा निश्चय होणे याचं नाव ज्ञान. याला दृष्टांत दिलाय. कोणता दृष्टांत दिलाय? लक्षपूर्वक ऐका. बायकोचा दिलाय. बायको कुणाला म्हणावं? बायको कुणाला म्हणावी? जी सगळ्याला पाहती म्हणून महाराज म्हणतात, जी सगळ्याला पाहती म्हणून नवरा नाही, व ज्याला पाहत नाही तो नवरा. हे बायकोचं लक्षण आहे. तसं ज्ञानाचं. जशी ती बुद्धी आहे, बुद्धिरूपी बायको सगळ्याला बघती. जे रस्त्यातून यायले चालले सगळ्याकडं लक्ष कुणाचं? त्या बुद्धिरूपी बायकोचं. काय चाललंय काय नाही सगळीकडे बघायला लागली. पण अगं तुझ्या शेजारी तुझा नवरा आहे त्याच्याकडे बघच न झाली. ही बुद्धिरूपी बायको जी आहे ना, आपल्या पतीला बघतच नाही, म्हणून तर बेविचारणी ठरली ना. सगळ्याला बघायलीस तू, तुझ्या नवऱ्याला बघ ना. नाही, नवऱ्याला नाही बघायला लागली ती. कोण? ही बायको. कोणती? बुद्धिरूपी. म्हणून म्हणले, जी सगळ्याला पाहती म्हणून नवरा नाही, व ज्याला पाहत नाही तो नवरा आहे. ती नवऱ्याला पाहत नाही म्हणून तो कोण आहे? नवरा. हे बायकोचं लक्षण आहे. तसं ज्ञानाचं लक्षण आहे. ब्रह्म कधी दिसायचेच नाही, ब्रह्म कधी कळायचेही नाही असा निश्चय होणं याचं नाव ज्ञान आहे. लक्षात राहू द्या.